केबलच्या क्षुल्लक कारणावरून अमरावती जिल्ह्यामधील चांदूर रेल्वे येथे भर दिवसा खून घडल्याची घटना घडली। कोरोना सारख्या महामारीमुळे आधीच अनेक नागरिकांना काम, नोकरी, व्यापार गमवावा लागला आहे। त्यामुळे अनेकांच्या हातचे काम गेले आहे। त्यामध्ये लागलेली संचारबंदी यामुळे जनता घरी बसून आहे। अशातच घरी बसून असल्यामुळे चांदूर रेल्वे शहरातील खडकपुरा येथील घराशेजारी राहणाऱ्या 2 इसमाचा केबल सारख्या क्षुल्लक कारणावरून वाद होऊन खडकपुरा येथील सुखदेव मारोतराव लुटे वय वर्षे 45 वर्षे यांचा खून करण्यात आला। प्राप्त माहितीनुसार चांदूर रेल्वे शहरातील खडकपुरा येथील शेजारी राहणारे सुखदेव लुटे व राजेश गोविंद मोहतुरे एकमेकांच्या घराशेजारी राहत होते। त्यांचा अनेक दिवसांपासून क्षुल्लक कारणावरून वाद होत होता। अशातच घरासमोरून केबल माझ्या का टाकला असा वाद उद्भवला। त्यामुळे सकाळी वाद निर्माण झाल्यामुळे दोघांच्याही वादाचे भांडणामध्ये रूपांतर झाले। आरोपी राजेश मोहतुरे याने लोखंडी सळाखीने वार करून सुखदेव लुटे यांचा खून केला। खून झाल्याची माहिती तात्काळ चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला देण्यात आली। चांदूर रेल्वेचे ठाणेदार मगन मेहते यांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ आरोपीस अटक केली व भारतीय दंडविधानाच्या 302 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला व न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीला PCR देण्यात आला। खडकपुरा येथील अनेक दिवसापासून मयत सुखदेव लुटे हे राहत होते। त्यांना त्यांची पत्नी, एक मुलगा व एक मुलगी होते। नवमी या दिवशी त्यांच्या मुलीचा लग्न सोहळा सुद्धा आयोजित केलेला आहे। त्यांच्या मुलीच्या लग्नपत्रिका वाटण्याचा कार्यक्रम सुरू होता। अतिशय मनमिळावू स्वभावाचे, हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करीत होते। त्यांच्या खुनाची बातमी नागरिकांना कळताच अनेक लोकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली व हळहळ व्यक्त केली। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मगन मेहते हे करीत आहेत। विदर्भ न्यूज करिता चांदूर रेल्वे येथून बंडू आठवले यांचा वृत्तांत।